जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 5. अमृतकुंड. कल्याणजवळच्या मंठाळ या गावी अमृतकुंड नावाचे अत्यंत प्राचीन तीर्थ होते. त्यालाच अंबिलकुंड असेही म्हणत. आर्य संस्कृतीच्या वैभवकाळी या पवित्र तीर्थावर अनेक तपस्विनी तपश्चर्या करून या तीर्थाला पवित्र केले होते. निसर्गरम्य स्थानी असलेले हे कुंड चोहोबाजूंनी पक्क्या दगडात बांधलेले होते. त्यात सदैव भरपूर पाण्याचा संचय असे. अंबिलकुंडाजवळ सीतेची गुंफा नावाची खडकातली अवघड वाटेची गुहा होती. कुंडाच्या पूर्वेस श्री शंकराचे हेमाडपंथी देवालय होते. या कुंडापासून जवळच तक्की सोमण्णाचे देऊळ होते. पूर्वी देवळाच्या जागी उत्तम शिल्पकलेचा नमुना असलेले शंकराचे देऊळ होते. नंतर ते यवनांनी उद्ध्वस्त करून तेथील उत्तम नक्षीदार दगड लांबवले. तेथील 5 फूट उंच व 8 फूट रुंद शंकराची पिंड त्यांना फोडता आली नाही, म्हणून फक्त पिंडच शाबूत राहिली. मंठाळ गावचे कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ श्री शंकराच्या दर्शनासाठी नेहमी अंबिलकुंडला येत असत. एक दिवस ते दर्शनाला आले असता दूर अंतरावर एक 16-17 वर्षांचा तरुण त्यांना दिसला. त्या तरुणाची तेजपुंज अंगकांती बघून ते विस्मित झाले. अंगावर फक्त लंगोटी व सर्वांगाला भस्म लावलेले त्याचे स्वरूप बघून त्यांना तो साक्षात भगवान शंकरच वाटला. तो कोण, कुठला आहे व या भयंकर जंगलात काय करतो आहे याची चौकशी करावी म्हणून कुलकर्णी त्या मुलाच्या दिशेने जाऊ लागले. तेवढ्यात तो तरुण ओढ्यापलीकडच्या झाडीत जाऊन दिसेनासा झाला. कुलकर्णी त्याच्या मागोमाग जाऊ लागले, पण तेथे एक भयंकर वाघ गुरगुरत उभा असलेला पाहून त्यांची भीतीने पाचावर धारण बसली. त्या ठिकाणी भर दिवसा वाघासारख्या हिंस्त्रपशूंचा वावर असतो हे माहीत असल्याने पुढे जाण्याचा नाद सोडून ते मागे फिरले. पण घरी आल्यानंतरही त्या तरुणाचे तेजस्वी रूप कुलकर्ण्यांच्या अंतःकरणातून जाईना. त्यांच्या मनात विचार येत राहिले की तो तरुण कोणी देव होता का? त्याला वाघाची भीती वाटत नव्हती का? कारण तो जर मनुष्य असता तर हिंस्त्रपशूंनी भरलेल्या त्या जंगलात शिरालाही तो घाबरला असता. कुलकर्ण्यांना हुरहुर वाटू लागली की आज भगवान शंकराने आपल्याला दर्शनाची संधी दिली होती, पण आपण मात्र तो अवसर वाघाच्या भयाने घालवला. पुढे 1-2 महिन्यांनी एक वेडसर वृत्तीचा तरुण काठीचा घोडा करून मंठाळ गावात आला. गावातली मुले त्याच्या भोवती जमली. या मुलांच्या घोळक्यासह हा तरुण मंठाळच्या कुलकर्ण्यांच्या घरी दाखल झाला. त्याला बघताच कुलकर्ण्यांची खात्री झाली की आपण अंबिलकुंडावर बघितलेला मुलगा हाच आहे आणि हा मुलगा म्हणजेच कल्याणचा माणिक प्रभू आहे. कुलकर्ण्यांच्या घरी कल्याणचा माणिक प्रभू आला आहे ही बातमी हा म्हणता गावभर पसरली. प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी सर्व गाव लोटले. त्याचवेळी कुलकर्ण्यांच्या घरात त्यांच्या पत्नीची प्रसूतीची वेळ जवळ आली होती आणि प्रसूतीत काही समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे तिला जीवाचा धोका निर्माण झाला होता. कुलकर्णी मोठ्या चिंतेत होते. ते घाबरून गेले होते. इतक्यात माणिक प्रभू आपल्या घरी आलेले बघून त्यांच्या जीवात जीव आला. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी पत्नीचा जीव वाचवण्यासाठी प्रभूंना प्रार्थना केली. प्रभू म्हणाले, काही चिंता करू नका. त्यांना 4 ब्राह्मणांचे तीर्थ आत्ताच्या आत्ता पाजा, म्हणजे लगेच सुटका होईल. प्रभूंच्या तोंडची अमृतवाणी ऐकून कुलकर्ण्यांनी लगेच तसे केले व त्यांच्या पत्नीची सुखरूप सुटका होऊन मुलगा झाला. गावभर हे वर्तमान पसरताच प्रभूंभोवती गावकऱ्यांची गर्दी जमू लागली. त्यामुळे प्रभू काठीच्या घोड्यावर स्वार होऊन तेथून नाहीसे झाले. मामांच्या कान उघडणीनंतर प्रभू जे घर सोडून निघून गेले ते परत आले नाहीत. त्यामुळे मामा व घरची सर्व मंडळी शोकाकुल झाली होती. सर्वांनी प्रभूंचा चोहोकडे शोध घेतला, पण तपास लागला नाही. त्यामुळे सर्व निराश झाले होते. प्रभू घर सोडून गेल्यानंतर 3-4 महिन्यांनी घरच्या मंडळींना समजले की ते मंठाळ येथे प्रकट झाले आहेत. मग प्रभूंची आई व दोन्ही भाऊ यांना घेऊन मामा मंठाळला आले. तेथे त्यांना समजले की प्रभू अंबिलकुंडला गेले आहेत. अंबिलकुंडला जाऊन सगळीकडे तपास केला, पण प्रभूंचा शोध काही लागला नाही. घरचे सगळे कंटाळून गेले. तरी पण त्यांनी ठरवले की प्रभूंचा शोध लागेपर्यंत मंठाळलाच मुक्काम करायचा. प्रभूंना हे अंतर्ज्ञानाने समजले व ते अंबिलकुंडावर प्रकट झाले. प्रभूंची भेट होताच घरची मंडळी आनंदली. प्रभू अंबिलकुंडावर आले आहेत हे वृत्त कळताच प्रभू दर्शनासाठी रोज शेकडो लोक येऊ लागले. त्या निर्जन स्थळी पेढे, खारीक, नारळ, खडीसाखर इत्यादीची दुकाने थाटली गेली. भोजन समारंभ सुरू झाले. पूजा अर्चा, नैवेद्य, ब्राह्मण भोजन इत्यादी प्रकार पाहून मामा दंग झाले.
मामांना व घरच्या सर्वांना प्रभूंच्या अचाट सामर्थ्याची कल्पना आली. मग प्रभूंनी घरच्यांची समजूत काढून त्यांना कल्याणला परत पाठवले. अंबिलकुंडाच्या ठिकाणी प्रभू कधी प्रकट तर कधी गुप्त अशा प्रकारे 6 महिने राहिले. निर्जन, ओसाड पण निसर्गरम्य असलेल्या त्या ठिकाणचे महात्म्य प्रभू वास्तव्यामुळे खूप वाढले. अंबिलकुंड लोकांनी गजबजून गेले. प्रभू सलग 6 महिने तेथे राहत होते. त्यामुळे तेथे अधिकाधिक लोकसमुदाय जमू लागला. येथूनच वाढपाची जत्रा, ज्याला कानडी भाषेत बुत्तीजात्री म्हणतात, त्याची सुरुवात झाली. आसपासच्या खेड्यातले शेकडो लोक प्रभूंच्या आवडीचे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणून त्यांना अर्पण करायचे. निरनिराळ्या खाद्यपदार्थांचे ढीग जमायचे. मग प्रभू ते सर्व पदार्थ एकत्र करायचे आणि येणाऱ्या लोकांची पंगत मांडून त्यांना वाढायचे. याला बुत्तीजात्री म्हणत. लोकांनी आणलेल्या पदार्थात विविधता असायची. त्यामुळे सर्व एकत्र करून चमचमीत भोजन तयार होई. त्यामध्ये खिचडी, वडे, भजी, धपाटे, थालीपीठे, भाज्या, उसळी असे विविध चवींचे प्रकार असत. अशा प्रकारे रोज नित्यश्री नित्यमंगल होऊन ते निर्जन आरण्य आनंदाचे स्थान बनले. प्रभू मधून 4-8 दिवस गुप्त होत असत. कोणालाही त्यांचा पत्ता लागत नसे. तरीही तेथे आलेला लोकसमुदाय प्रभूंच्या येण्याची प्रतीक्षा करत तसाच बसून राही. जय श्री सद्गुरू माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.